राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री यांना प्रचारामध्ये लक्ष केलं जातंय, पण अजित पवारांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। औरंगाबादमधल्या खुलताबाद इथल्या सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मत देण्याचं आवाहन करतानाच आपल्यावरच्या आरोपांचेही समाचार घेतलेत। मी काल पण स्वच्छ होतो, आज पण स्वच्छ आहे आणि उद्या पण स्वच्छच राहील असं सांगत अजित पवारांनी स्वप्न दाखवली, कृती मात्र काहीच केली नाही असा आरोप अजित पवारांनी केलाय। आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात। मी सातत्याने सांगतोय की त्याबद्दल एसआयटी नेमली, माधवराव चितळेंनी अहवाल दिला, ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहाला सादर केला, परंतु त्याच्यामध्ये कुठेही माझा संबंध आलेला नाहीये। परंतु चांगलं काम करत असताना कुठेही स्पेशल केस केली नाही, कुठेही खालच्या अधिकाऱ्यांनी केलेली शिफारस ओव्हररूल केलेली नाही। मी काल पण स्वच्छ होतो, आज पण स्वच्छ आहे, उद्या पण स्वच्छ राहणार आहे, त्याबद्दल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। मला स्वतःला भ्रष्टाचाराच्या बद्दल चीड आहे। उद्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार आणा, मी स्वतःही भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्यालाही भ्रष्टाचार करून देणार नाही। हा शब्द मी आज खुलताबादच्या सभेमध्ये आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देऊ इच्छितो। मोदी साहेबांनी खूप काही स्वप्न दाखवली, कृती मात्र त्याच्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीने चालली। त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये खताच्या किमती वाढल्या, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, रेल्वेचे तिकिटाचे दर वाढले। महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न या नरेंद्र मोदी सरकारने केलाय आणि आता आज महाराष्ट्र आमच्या ताब्यामध्ये द्या अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन ते आपल्या पुढे आलेले आहेत। आपण आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम 15 तारखेच्या विधानसभेच्या मतदानाच्या निमित्तानं केलं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।